आता बघा तुम्ही काय काय बघितलेलं आहे ह्याच्यात. पुन्हा एकदा बघा. बघा आपण पाठीमागच्या लेसन मध्ये काय काय बघितलेलं आहे. तर स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, सर्क्युलर मोशन मध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंट बघितलेलं आहे. डिस्टन्स म्हणजे काय असतं, तर डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, तर ऍक्च्युअल पाथ, लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट इन मोशन, त्याला म्हटलेलं आहे डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर स्टार्टिंग पॉइंट मोशन, ज्या वेळेला ऑब्जेक्ट मोशन मध्ये जातो त्यावेळेस त्याचा स्टार्टिंग पॉइंट ऑफ मोशन आणि एंड पॉइंट ऑफ मोशन मध्ये असलेलं, समजा हा पाथ असेल त्याचा मोशनचा, तर हे त्याचं स्टार्टिंग पॉइंट, हे एंड पॉइंट. तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट मधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलेलं आहे, डिस्प्लेसमेंट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी पण बघितलेली आहे. कार इज मुव्हिंग, इथं सॉरी, स्वराली इज मुव्हिंग वॉकिंग अराउंड अ सर्क्युलर ग्राउंड. एक राऊंड ती कंप्लीट करते, त्या ग्राउंडचा रेडियस किती आहे, 100 मीटर्स हे रेडियस आहे. आणि मग तिनं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आणि डिस्प्लेसमेंट किती ट्रॅव्हल केलं हे काढायचंय. मग डिस्टन्स ट्रॅव्हल केलं काढायचंय म्हणजे इथं तुम्ही काय बघणार, या सर्क्युलर पाथचा लेंथ काढायसाठी तुम्ही या सर्कलच्या सर्कम्फरन्सचा विचार करणार. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो, 2πr. त्याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू 100 मीटर्स घातली तर 100 × 2 किती येणार आहे, 200π मीटर्स एवढं तिचं काय होणार आहे, डिस्टन्स कव्हर होणार आहे एका राऊंड मध्ये. आता डिस्प्लेसमेंट किती कव्हर करणार आहे ती, तिचं स्टार्टिंग पॉइंट ए आहे आणि एंड पॉइंट पण ए आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे स्टार्टिंग पॉइंट, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट सेम झाला तर त्यांच्यामधलं डिफरन्स, डिस्टन्स, कमीत कमी अंतर हे काय झालं, 0 झालं. म्हणून तिचं डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, 0. कळलंय. त्याच्यानंतर आपण स्पीड म्हणजे काय, क्वांटिटीज बघितल्या. फिजिकल क्वांटिटीज दोन असतात, स्केलर्स आणखी व्हेक्टर्स. आता कुणाला म्हणायचंय स्केलर क्वांटिटीज, ज्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला डिफाईन करायच्या असतात त्यावेळेला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते, ओनली मॅग्निट्यूड इज इसेन्शियल, देन दोज क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटीज. आणि द फिजिकल क्वांटिटीज विच आर डिफाईन्ड ऑन मॅग्निट्यूड किंवा ॲज वेल ॲज डायरेक्शन, त्या डिफाईन करत असताना किंवा त्यांची मेजरमेंट करत असताना आपण डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड या दोघांचा विचार करतो, त्यावेळेस त्या क्वांटिटीजला म्हणायचं आहे व्हेक्टर क्वांटिटीज. आता तुम्हाला इथं काही क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या काय करायच्या आहेत, स्केलर कोणती आहे आणि व्हेक्टर कोणती आहेत बघायचं आहे. डिस्टन्स ही काय असणार आहे, स्केलर क्वांटिटी. स्पीड ही स्केलर क्वांटिटी. व्हेलॉसिटी मध्ये डायरेक्शन आणि स्पीड, डायरेक्शन आणखीन मॅग्नेट्यूड या दोघांचा विचार करतो म्हणून ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. टाइम मध्ये आपण डायरेक्शनचा विचार करत नाही. उजव्या बाजूला, उजव्या दिशेनं किती चालत गेले, डाव्या दिशेनं किती गेलेली आहे, वरच्या बाजूला, खालच्या बाजूला, असा दिशाचा विचार करत नाही, डायरेक्शनचा विचार करत नाही. म्हणून टाइम इज स्केलर क्वांटिटी. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी बघत असताना, मेजर करत असताना आपण तिची ट्रॅव्हल होते ऑब्जेक्ट किंवा तो ऑब्जेक्ट त्याची प्लेस चेंज करता असताना डायरेक्शनचा सुद्धा विचार करतो. म्हणजेच फक्त त्याचे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट चा विचार करतो. म्हणून डिस्प्लेसमेंट ही काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर स्पीडचं डेफिनेशन तुम्ही आधी पण बघितलेलं आहे. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. म्हणून त्याचा एसआय युनिट आहे मीटर पर सेकंड. आता स्पीड, त्याच्यानंतर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय असणार आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. त्याला म्हटलेलं आहे व्हेलॉसिटी. किंवा व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग त्याचं युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंड. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. हा झाला त्यांच्यामधला डिफरन्स. त्याचबरोबर स्पीड मध्ये, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी, व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी, हा दुसरा डिफरन्स झाला. त्याच्यानंतर स्पीड आणखीन व्हेलॉसिटी सेम केव्हा येणार आहेत, ज्या वेळेला ऑब्जेक्टची मोशन एकाच डायरेक्शन मध्ये असते त्यावेळेस ते सेम असणार आहेत. अदरवाईज स्पीड हा
व्हेलॉसिटी पेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. आणि त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी कोणती आहे, साम्य कोणतं आहे, तर त्यांचं SI युनिट म्हणजे त्यांचे युनिट्स जे आहेत ते सेम आहेत. SI युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी काय आहे, मीटर पर सेकंड, हे सेम आहेत. हे बघा इथं, हे पण ऑलवेज रिमेंबर साठी वाचा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी आपण काय बघितलेलं होतं, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीड काय आहे ते बघितलं. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो त्यावेळेस त्याला व्हेलॉसिटी त्याची जी आहे ती कशावर डिपेंडंट असते, व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन स्पीड अँड डायरेक्शन. व्हेलॉसिटी 3 वेळा चेंज केव्हा केव्हा चेंज होणार आहे, तर कीपिंग स्पीड कॉन्स्टंट, स्पीड सेम ठेवला, मोशन मध्ये ऑब्जेक्ट आहे त्याचा स्पीड सेम ठेवला, सॉरी, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम, म्हणजे डायरेक्शन सेम ठेवली आणि स्पीड चेंज केला तर काय होणार आहे, व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. त्याच्यानंतर स्पीड सेम ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं स्पीड आणि डायरेक्शन चेंज केली मोशन मुव्हिंग ऑब्जेक्टची, तरी सुद्धा काय होणार आहे, व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर हे थर्ड डायग्राम मध्ये बघा, इथं एक तुम्हाला रेस मध्ये दाखवलेलं आहे आणि रेस मध्ये ज्या वेळेला असते त्यावेळेस ही बाईक त्याचं स्पीड पण चेंज करत असते कॉन्स्टंट, आणखी डायरेक्शन पण चेंज होते. म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज केलं तरी सुद्धा व्हेलॉसिटी काय होणार आहे, ऑब्जेक्टची चेंज होणार आहे. त्याच्यानंतर स्पीड हे मेजर करणारा फर्स्ट सायंटिस्ट कोणता आहे, गॅलिलिओ, आणि त्याचं त्यांनी फॉर्म्युला दिला, डिस्टन्स अपॉन टाइम. इथं त्यानं 3 स्पीड्स आपल्याला इथं दिलेले आहेत. कोणते आहेत, स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर आणि ती किती आहे, 343.2 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर स्पीड ऑफ लाईट आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणखी त्याच्यानंतर स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड सन इज अबाउट 229,770 मीटर पर सेकंड. हे 3 स्पीड्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट कोणता बघायचा आहे, आणि तो आहे युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. पहिल्यांदा लिनियर मोशन म्हणजे द ऑब्जेक्टची मोशन जी स्ट्रेट लाईन मध्ये आहे त्याला काय म्हटलेलं आहे, युनिफॉर्म मोशन. आता लिनियर मोशन, स्ट्रेट लाईन मोशन, एकाच डायरेक्शन मध्ये असलेली मोशन त्याला काय म्हटलेलं आहे, युनिफॉर्म मोशन. आता इथं तुम्हाला एक टेबल दिलेला आहे किंवा 3 पर्सन्सचे ट्रॅव्हलिंग करत असताना किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे इक्वल टाइम इंटरवल मध्ये, त्याचा एक इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे. आता अमर, अकबर अँड अँथनी दे आर ट्रॅव्हलिंग इन कार, डिफरंट कार्स मध्ये ते ट्रॅव्हल होत आहेत आणि त्यांनी डिफरंट टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स इथं नोट डाऊन केलेलं आहे. आता त्यांचा टाइम इंटरवल कितीचा आहे, तर तो या कॉलम वरून कळणार आहे. त्यांची जी काही ट्रॅव्हलिंग आहे ते स्टार्ट होणार आहे 5 o'clock. त्याच्यानंतर 5:30 ला किती डिस्टन्स कव्हर केलं ते नोट डाऊन केलेलं आहे तिघांचं. मग 5:30 त्याच्यानंतर इथं म्हणजे टाइम इंटरवल हा कितीचा झाला, इथं 30 मिनिट्स. परत इथं 5:30 पासून 6 पर्यंत पुन्हा टाइम इंटरवल किती झालेला आहे, 30 मिनिट्स. म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक टाइम इंटरवल हा 30 मिनिट्सचा आहे. म्हणजेच हा इक्वल टाइम इंटरवल आहे. इक्वल टाइम इंटरवल ऑफ अमर, अकबर अँड अँथनी किती आहे, 30 मिनिट्स. म्हणजे त्यांचा डिस्टन्स नोट डाऊन करण्यासाठी टाइम इंटरवलचा कालावधी किती आहे, सेम आहे आणि तो किती आहे, 30 मिनिट्स. आता तुम्हाला इथं त्यांनी कव्हर केलेले डिस्टन्सेस दिलेले आहेत. आता पहिला टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे हे बघायचं, 20 - 0 म्हणजे येणार आहे 20 किलोमीटर्स. अकबरनं 18 - 0 म्हणजे येणार आहे 18 किलोमीटर्स. अँथनीनं 14 - 0 म्हणजे येणार आहे 14 किलोमीटर्स. तर दुसऱ्या टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स प्रत्येकानं जर काढलं तर पहिल्याचं अमरचं 40 - 20 येणार आहे पुन्हा 20 किलोमीटर्स. 36 - 18 येणार आहे 18 किलोमीटर्स आणि इथं 28 - 14 येणार आहे पुन्हा 14 किलोमीटर्स. आता थर्ड इंटरवल मध्ये काढायसाठी 60 - 20 40 केलं तर येणार आहे 20 किलोमीटर्स. इथं 42 - 36 केलं तर ते किती येणार आहे, 6 किलोमीटर्स. आणि इथं 42 - 28 केलं तर ते किती येणार आहे, 14 किलोमीटर्स येणार आहे. हे त्याच्यानंतरच्या टाइम इंटरवल मध्ये
किती डिस्टन्स कव्हर होणार आहे, ते येणार आहे 80 मायनस 60 फॉर 20 किलोमीटर्स. 70 मायनस 42 येणार आहे 28 किलोमीटर्स. आणि 56 मायनस 42 पुन्हा येणार आहे 14 किलोमीटर्स. जर असं तुम्ही प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये प्रत्येकानं किती डिस्टन्स कव्हर केलं हे जर काढलं, तर आपल्याला अमरनं कव्हर केलेलं प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स किलोमीटर्स येणार आहे. अँथनीचं सुद्धा प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये डिस्टन्स कव्हर केलेलं येणार आहे 14 किलोमीटर्स येणार आहे. पण अकबरचं जर बघितलं, तर अकबरनं प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स इक्वल नाही, हे अनइक्वल आहे. आता याच्यावरून अमर आणि अँथनी हे त्यांचं कारचं मोशन कसं आहे सांगायला येणार आहे. द मोशन ऑफ देअर कार इज युनिफॉर्म. दे आर मुव्हिंग विथ, किंवा देअर मोशन इज युनिफॉर्म. देअर मोशन इज युनिफॉर्म. अमर अँड अँथनी कारची मोशन काय म्हणता येणार आहे, युनिफॉर्म मोशन आहे. आणि नॉन युनिफॉर्म मोशन कोणाच्या कारची आहे, अकबरच्या कारची आहे. हे इथं क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. हू हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. इक्वल टाइम इंटरवल मध्ये कुणी इक्वल डिस्टन्स कव्हर केलेले आहेत, तर अमर अँड अँथनी येणार आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर इन फिक्स्ड टाइम इंटरवल सेम आहे का. अकबरनं कव्हर केलेलं डिस्टन्स फिक्स्ड टाइम इंटरवल मध्ये सेम आहे का, तर ते सांगता येणार आहे. तर अमर इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट युनिफॉर्म स्पीड. त्याच्यानंतर अँथनी इज ऑल्सो मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. आणि अकबरचं स्पीड हे नॉन युनिफॉर्म आहे. म्हणून युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन आणि नॉन युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन तुम्हाला लिहायला येणार आहे. ज्या वेळेला ऑब्जेक्ट मोशन मध्ये जातो, त्यावेळेला त्याला वेलॉसिटी चेंज जर होत असेल, तर त्याला आणखी क्वांटिटी मिळते. आणि ती कोणती क्वांटिटी आहे, ऍक्सिलरेशन. म्हणजे पुढचा भाग आपल्याला काय बघायचा आहे, व्हॉट इज ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे काय ते बघायचंय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. एक काय करायचं आहे, लॉंग प्लास्टिक पाईप घ्यायचा आणि तो कट करायचा. कट केल्यानंतर दोन हाफ त्याचे होणार आहेत. जे दोन उभे लॉंग हाफ होणार आहेत, ते आपला पाटाचं पाण्याचा आकार कसा असतो, पाटातून पाणी कसं जातं, त्याचा आकार कसा मध्ये खोलगट असतो, तसा एखाद्या कॅनाल सारखा त्याचा आकार येणार आहे. आणि त्या एक कॅनाल त्याच्यातला घ्यायचा आहे पाईपचा, आणि तो ठेवताना कसा ठेवायचा आहे, थोडा तिरका करून ठेवायचा आहे. खालचा एंड ग्राउंड वरती असणार आहे आणि वरचा एंड थोडासा अबाव इन्क्लाइंड मध्ये ठेवायचा आहे, तिरकं ठेवायचं आहे. त्याच्या टॉप पासून काय करायचं आहे, बॉल रिलीज करायचा आहे. आणि तो जर रिलीज केला, तर काय होणार आहे, त्या बॉलची मोशन वेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे. टॉपला 0 असणार आहे आणि प्रत्येक पॉइंटला ती इन्क्रीज होत जाणार आहे. आणि हे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेले आहे की इज इट्स सेम होणार नाही. त्याच्यानंतर मला काय सांगणार आहे, ऍट द टॉप वेलॉसिटी 0 अँड ऍट डिफरंट पॉइंट्स वेलॉसिटी होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्सिलरेशन ची डेफिनेशन बघायची आहे. ऍक्सिलरेशन म्हणजे काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. तुम्हाला इथं घसरगुंडीचं उदाहरण सुद्धा घेता येणार आहे. तुम्ही ज्या वेळेला पार्क मध्ये, गार्डन मध्ये घसरगुंडीवरती खेळता, त्यावेळेला काय असणार आहे, सुरुवातीला तुम्ही 0 वेलॉसिटी असणार आहे. आणि जसं तुम्ही घसरत खाली येता, तशी तुमची वेलॉसिटी काय होणार आहे, वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर ऍक्सिलरेशन म्हणजे काय आहे, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. तर चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय, सुरुवातीची वेलॉसिटी आणि शेवटची वेलॉसिटी यांच्यामधल्या फरकाला म्हणायचं चेंज इन वेलॉसिटी. ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना त्याची सुरुवातीची वेलॉसिटी असते, ती यू न डिनोट होते. म्हणजेच त्याला म्हटले इनिशियल वेलॉसिटी. त्याला काय म्हटलेलं आहे, इन वेलॉसिटी. ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू बी मायनस यू अपॉन टी. आता ऍक्सिलरेशन
म्हणजे काय असणार आहे, तर जर एखादा ऑब्जेक्ट वेलॉसिटी मोशन मध्ये आहे आणि त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी चेंज होत असेल मोशन मध्ये, तर त्या ऑब्जेक्टला ऍक्सिलरेशन प्राप्त होणार आहे. ऑब्जेक्टला ऍक्सिलरेशन मिळणार आहे. आणि ऍक्सिलरेशनचे टाइप्स आहेत. टाइप्स कोणते आहेत, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. म्हणजे युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल, if the velocity change by equal amount in equal time interval, the object is said to be uniform acceleration. त्याला म्हटलं युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आणि ज्या वेळेला इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये वेलॉसिटी चेंज जे आहे ते अनइक्वल असेल, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी इज नॉट इक्वल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, then the object has नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन जे आहे त्या ऍक्सिलरेशनचं तुम्हाला इथं फॉर्म्युला दिलाय. त्याचा एसआय युनिट जर विचारलं तर एसआय युनिट वरची क्वांटिटी काय आहे, वेलॉसिटी आहे. आणि वेलॉसिटीचं एसआय युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. डिनॉमिनेटर मध्ये आहे टाइम आणि टाइमचा एसआय युनिट काय आहे, सेकंड्स. मग न्यूमरेटरला डिनॉमिनेटरच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय केलं तर ऍक्सिलरेशनचं एसआय युनिट काय येणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सिलरेशनचा टाइप कोणते आहेत, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आणि झिरो ऍक्सिलरेशन. तर पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन केव्हा म्हणायचं, ज्या वेळेला ऑब्जेक्ट जो मोशन मध्ये आहे ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्या ऍक्सिलरेशनला काय म्हणायचं, देन द ऑब्जेक्ट हॅज पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला कसलं ऍक्सिलरेशन असणार आहे, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन असणार आहे. आता ज्या वेळेला मोशन मध्ये असलेल्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी डिक्रीज होतीये, कमी होतीये, त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला कोणतं ऍक्सिलरेशन असणार आहे, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन असणार आहे. आणि निगेटिव्ह ऍक्सिलरेशनला काय म्हटलेलं आहे, डिसिलरेशन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन याच्या डेफिनेशन सांगायला येणार आहे. आणि झिरो ऍक्सिलरेशन म्हणजे काय, तर वेलॉसिटी जी आहे ती चेंजच होत नाही, म्हणजे तो ऑब्जेक्ट एका कॉन्स्टंट वेलॉसिटी मध्ये मूव्ह होत असेल तर चेंज इन वेलॉसिटी काय होणार आहे, झिरो. त्यावेळेस ऍक्सिलरेशन काय असणार आहे, म्हणजेच तिथं ऍक्सिलरेशन हे झिरो असणार आहे. म्हणजे ही न्यूमरेटर्स काय होणार आहे, झिरो. तर एकाच स्पीड मध्ये ऑब्जेक्ट ट्रॅव्हल होत असेल, त्याच्या वेलॉसिटी मध्ये चेंजच होत नसेल, म्हणजे सुरुवातीची पण आणि शेवटची वेलॉसिटी सुद्धा काय असणार आहे, सेम. त्यावेळेला चेंज इन वेलॉसिटी झिरो, म्हणून ऍक्सिलरेशन काय होणार आहे, इथं झिरो ऍक्सिलरेशन त्या ऑब्जेक्टला असणार आहे. आता त्याचबरोबर एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल तर त्यावेळेस सुद्धा त्याची वेलॉसिटी चेंज होत नाही, म्हणून त्या पोझिशनला सुद्धा काय असणार आहे, त्या ऑब्जेक्ट हा झिरो ऍक्सिलरेशन असणार आहे. मग इफ द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस विथ टाइम, इट हॅज झिरो ऍक्सिलरेशन. लक्षात आलेलं आहे. पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, तुम्ही ज्या वेळेला गाडी स्टार्ट करता त्यावेळेस ती रेस्ट मधून एक स्पीड अटेंड करते, ती स्पीड वाढत वाढत जातो. म्हणजे स्टार्टिंग पासून ज्या वेळेला रेस्ट पोझिशन पासून मोशन मध्ये ऑब्जेक्ट जातो त्यावेळेस पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. आता ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आणि त्याला रेस्ट करायचं असेल त्यावेळेस कोणतं ऍक्सिलरेशन असणार आहे, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. आणि ज्या वेळेला ऑब्जेक्ट स्टार्ट होऊन एक ठराविक स्पीड घेतलाय त्यानं आणि त्या म्हणजे स्टार्ट झाला, एक स्पीड इन्क्रीज होत गेला आणि नंतर ते स्पीड कॉन्स्टंट ठेवून मूव्ह करत राहील, त्यालाच काय म्हणायचंय, डिसिलरेशन. आता तुम्हाला म्हणजे ज्या ज्या डेफिनेशन्स तुम्हाला लिहायला येत आहेत ते लिहा. आणखीन रिटर्न वर्क आतापर्यंतच्या झालेल्या टॉपिकचं पूर्ण करा.